शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर गुगल प्ले स्टोअरवरती KBF टाईप करून अगदी मोफत मिळणाऱ्या सर्व गुणसंपन्न असं खेतीबाडी फार्म फ्री ॲग्रिकल्चर ॲप फॉर फार्मर्स या मोबाईल ॲपविषयी मी तुम्हाला माहिती देतोय। मित्रांनो, शेतीमध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या पीक समस्येवर लागवडीपासून तर अगदी विक्रीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन मिळण्याचं एकमेव ॲप म्हणजे खेतीबाडी ॲप। हवामानाचा अचूक अंदाज तसेच आपल्या जवळच्या मार्केटमधील शेतीमालाचे आजचे चालू बाजारभाव, पीक लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान तसेच ॲपमध्ये आपण लावलेल्या पिकाची नोंद करून खते, औषधे, किडी, रोग नियंत्रण यांची संपूर्ण माहिती तसेच कृषी तज्ज्ञांशी व्हॉइस कॉल किंवा आपल्या व्हिडिओ कॉलद्वारे आपण त्यांच्याशी संपर्क करून आपल्या शंकांचे त्वरित समाधान मिळवू शकतो। पिकांसाठी लागणाऱ्या प्रत्येक गरजेची माहिती सर्व काही एकाच ॲपमध्ये मिळते, ते अगदी फ्रीमध्ये। मग विचार कसला करता मित्रांनो, लगेच मोबाईलमध्ये प्ले स्टोअर किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमधून तुम्ही दिलेल्या लिंकवर टच करून ॲप डाउनलोड करा आणि तुमचे शेतीमधील उत्पादन भरघोस वाढवा। धन्यवाद। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ खास तुम्हा सर्वांसाठी आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। काहीच पर्याय नाही म्हणून शेती करत नाही मित्रांनो, शेतीला दुसरा पर्याय नाही म्हणून शेती करतो, असे आहेत या व्हिडिओमधील स्पेशल बळीराजा माननीय श्री बालाजी दत्तात्रय लोहकरे, प्रगतिशील शेतकरी, गाव बेगमपूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। मित्रांनो, फेसबुकवर फक्त बालाजी लोहकरे सर्च करा आणि त्यांची प्रोफाईल एकदा पहा। मित्रांनो, शेती करावी तर फक्त आणि फक्त बालाजी लोहकरे सरांच्या सारखी त्यांची जमीन फक्त 4.5 एकर। आज संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देण्यासाठी आणि त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी येत असतात। त्यांच्या प्रेरणेने आज हजारो नवयुवक शेतकऱ्यांना शेतीची गोडी लागली आहे। मित्रांनो, जे म्हणतात की शेती परवडत नाही, त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून लोहकरे सरांनी दाखवले आहे की शेतीमधून लाखो रुपयांचे उत्पन्न कसे मिळवायचे। स्वतः शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आयडियल शेती कशी करावी याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे माननीय श्री बालाजी दत्तात्रय लोहकरे सर। त्यांच्या शेतीमधील हा स्पेशल रिपोर्ट संपूर्ण पहा। लोहकरे सर नमस्कार। नमस्कार। लोहकरे सर, आपलं एकूण क्षेत्र किती आणि त्याच्यामध्ये पिकं कोणकोणती आहेत? आपलं एकूण 4.5 एकर क्षेत्र आहे। त्यामध्ये आपलं 1.5 एकर शिमला मिरचीचा प्लॉट आहे हा। त्यानंतर आपलं खरबूजचा 1 एकराचा प्लॉट आहे आणि त्यानंतर कारल्याची आपले 1.5 महिन्यापूर्वीची एक लागण आहे, ते 1.5 एकराची आहे आपली। असे एक आपली 3 पिकं यामध्ये 4.5 एकर क्षेत्रामध्ये आपण घेतलेली आहेत। सर, तुम्ही सांगितलं की तुमचं 4.5 एकर क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये 3 पिकं तुम्ही घेतलं आहेत, शिमला मिरची आहे, खरबूज आहे आणि कारला पीक आहे। तर 3 पिकं घेण्यामागचं कारण काय? आपण ज्यावेळेस शेती संदर्भात एखाद्या पिकाच्यावर अवलंबून राहणं हे शेतीसाठी कुठंतरी थोडंसं चालू काळामध्ये थोडंसं कठीण जातं असल्याचे अनुभव पाठीमागच्या काळामध्ये आले। त्यामुळे एक विचार असा केला की 2-3 नगदी पिकांचा विचार करायचा आणि त्याची टप्प्याटप्प्यानं त्याचं प्लांटेशन शेतामध्ये करायचं आणि तशा पद्धतीनं आपण नियोजन केलं आणि पावसाळी बहार आपला संपला त्यानंतर आपण शिमला मिरचीची प्रथमतः लागवड करून घेतली। याचा प्लॉट अगदी चांगल्या पद्धतीने सेट झाल्यानंतर आपण खरबूज प्लांटेशन केलं आणि त्याच्या संदर्भातली कामं संपूर्ण करून घेतल्यानंतर आपण थोडंसं कारलं हा थोडासा किचकट असणारा विषय होता। त्याचं स्टेजिंगचं वगैरे काम वेळ खाऊ असल्यामुळं शेवटच्या टप्प्यामध्ये आपण त्याचं प्लांटेशन करून घेतलं आणि आज अशी परिस्थिती आहे की आज आपले टप्प्याटप्प्याने प्लॉट चालू होत आहेत आणि मार्केट रिस्क जरी एखाद्या पिकामध्ये आपल्याला जाणवली तरी त्याचा संपूर्ण ह्याच्यावर परिणाम होत नाही। अशा पद्धतीनं थोडंसं शेतीमध्ये योग्य नियोजन आणण्यासाठी आपण ह्या 3 पिकांची टप्प्याटप्प्यानं लागवड केलेली आहे। लोहकरे सर, आपण तुमच्या आत्ता ज्या शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत, तर याचं प्लांटेशन करण्या अगोदर शेतीची कोणत्या प्रकारची मशागत करावी लागते, त्याच्यानंतर एकरी रोपांची संख्या किती बसते आणि आपण लावलेली व्हरायटी कोणती आहे? आपण यामध्ये तसं तर थोडंसं घाई गडबडीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण करून घेतल्या होत्या। याच्यापूर्वी आपण टोमॅटो सारखं पीक घेतल्यामुळं आपण त्याची चांगल्या पद्धतीनं मेहनत कशी होईल याकडं खूप लक्ष दिलं होतं। त्यामध्ये आपण त्याच्यामध्ये उभी आडवी नांगरट केली, त्याच्यामध्ये फन घातला आणि रोटर वगैरे हे करून आपण चांगल्या पद्धतीनं सऱ्या सोडून घेतल्या। त्याच्यामध्ये खत वगैरे आपण प्रॉपर चांगल्या पद्धतीनं मग त्यामध्ये NPK असेल, मॅग्नेशियम कॅल्शियम असेल किंवा मायक्रोन्यूटन्स असतील
संतुलित असा खताचा मात्रा आपण त्या बेडमध्ये हे केल्यानंतर परत एकदा बेड आपण बुजवटा त्याचा करून घेतला आणि त्याच्यावर मल्चिंग अंतरून आपण त्याच्यामध्ये इंडस 11 म्हणजे बेळगाव पोपटी या वाणाची ह्याच्यावर आपण लागवड केलेली आहे। यामध्ये आपण साधारण 54 गुंठ आपलं हे क्षेत्र आहे। या क्षेत्रावर आपण 16,000 रोपांची लागवड केलेली आहे। त्यामध्ये आपण ज्यावेळेस 6 फुटावर त्याचे बेडचं अंतर ठेवलं आणि या 6 फूट अंतराच्या बेडवर आपण ज्यावेळेस 2 रोपांमधील अंतर आहे ते 1.25 फुटावर आपण 2 रोपांची थोडीशी झिगझॅग पद्धतीनं त्याची लागण आपण केलेली आहे आणि भुरी रोगाचा वगैरे जास्त त्रास होऊ नये म्हणून ते झिगझॅग पद्धतीनं जे समोरासमोर आपण रोप साधारणपणे लावतो, पण ह्या हंगामामध्ये थोडंसं भुरीचा वगैरे अटॅक कमी व्हावा आणि दाटी कमी व्हावी या उद्देशानं आपण थोडंसं झिगझॅग पद्धतीनं सुद्धा ह्याची लागण केलेली आहे। लोकरे सर, लागवडीच्या नंतर याला स्टेजिंगची गरज किती दिवसांनी भासते आणि प्लांटेशन झाल्याच्या नंतर याचं हार्वेस्टिंग किती दिवसांनी चालू होतं? साधारण प्लांटेशन झाल्यानंतर ह्याचं जे हार्वेस्टिंगचं आहे ते आपल्याला 55 दिवसाच्या आसपासचा दिवस लागले। साधारण जून जुलैचा प्लॉट हा 45 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येतो, पण थंडीचं जे प्रमाण पाठीमागल्या काही दिवसामध्ये होतं त्यामुळं थोडंसं प्लॉटची जी ग्रोथ होती ती करण्यामध्ये आपल्याला खूप अडचणी आल्या। या अडचणी आपल्याला टाळण्यासाठी आपण वारंवार प्लांट ग्रोथ रेग्युलेटर असतील किंवा इतर अनेक काय जे सल्फर सोडणे असेल किंवा अनेक प्रॉपर गोष्टी आपण केल्या ज्याच्यामुळं आपल्या पिकांची वाढ चांगली झाली, परंतु जे हार्वेस्टिंगला येण्याचं प्रमाण आहे ते 8 दिवसांना आपलं उशिरा झालं। परंतु हे करत असताना आपण स्टेजिंगचे जे काम आहे खरं तर ते आपल्याला प्लॉटमध्ये अडचणी एवढ्या निर्माण होत होत्या की त्याच्यामुळं आपण पहिला ज्यावेळेस हार्वेस्टिंग झालं आपलं म्हणजे साधारण आपण 50 दिवसानंतर परत या स्टेजिंगचं काम हातामध्ये घेतलं आणि आता आपण प्रॉपर बांधणी त्याची करतोय। त्याच्यामध्ये आपण एक एक दोरी लावून आता पहिल्यांदा झाडं चांगल्या पद्धतीनं आपण बांधून घेतलेत, आता आपण दुसरी बांधणी सुद्धा यानंतर चालू करतोय। लोकरे सर, आता आपण ज्या शिमला मिरचीमध्ये आहोत या प्लॉटमध्ये, तर ह्या पिकाचं तण व्यवस्थापन असेल किंवा याच्यावर येणारे प्रमुख रोग असतील आणि या रोगांचं व्यवस्थापन आणि या पिकाला प्रमुख म्हणजे वॉटर सोल्युबल खतं ती कशा प्रकारे द्यावी लागतात याची एक माहिती द्या। सर, आपण ज्यावेळेस मल्चिंगचा यामध्ये वापर करतो त्यावेळेस तण व्यवस्थापन हा विषय थोडासा सोपा होऊन जातो। त्याच्यामध्ये आपले जे 1 फूटभर जे अंतर आपण ओपन सोडलेलं आहे थोडंसं त्यामध्ये तण येतं ते आपण वेळोवेळी त्याचं व्यवस्थापन करत असतो, काढून घेत असतो। त्याला कुठलेही रासायनिक आपण तणनाशक वगैरे मारत नाही, ते आपल्या हार्वेस्टिंगच्या ह्याच्यामध्ये आपण ते करून घेतो काम। दुसरा विषय राहिला रोग आणि किडींचा, तर शिमला मिरची हे खूपच सेन्सिटिव्ह असं पीक आहे। याच्यामध्ये थ्रिप्सचे वेळोवेळी अटॅक होत राहतात, वातावरणाच्या बदलाचे डायरेक्ट परिणाम या पिकावर होतात आणि मग याला अतिशय चांगल्या पद्धतीचं शेड्यूल जे आहे ते आपल्याला स्वतःला तयार करावं लागतं। म्हणजे थोडंसं वाढ थांबली असेल तर ते आपल्याला लक्षात आली पाहिजे की वाढ थांबले किंवा एखाद्या किडींचा जर प्रादुर्भाव झाला असेल तर ते आपलं सातत्यानं त्याच्यावर लक्ष असायला पाहिजे आणि आपण त्याच्यावर काम करत राहिलं पाहिजे। स्पेसिफिक असं तुम्ही याच पद्धतीने गेलं पाहिजे असं ह्या शिमला मिरचीच्या पिकामध्ये होऊ शकत नाही आणि म्हणून त्यामध्ये सातत्य तुमचं किती आहे ते खूप महत्त्वाचं आहे। यामध्ये चांगले चांगले मॉलिक्युल बाजारामध्ये आज उपलब्ध आहेत, त्यांचा वापर आपल्याला करावा लागतो। थ्रिप्ससाठी आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन करायचं म्हणून आपण जे चिकट सापळे आहेत त्याचं पण यामध्ये संपूर्ण सुरुवातीपासूनच त्याचा आपण वापर केलेला आहे, त्यामुळे बऱ्यापैकी त्याच्यावर कंट्रोल आपल्याला भेटलेला आहे। आणि आळी असेल, आळीचं जे अमावस्या पौर्णिमेचं जे त्याचं जे चक्र आहे ते सायकल पण आपल्याला वेळोवेळी मोडून काढावं लागतं आणि त्याच्यासाठी आपण त्याचे स्प्रे घेत असतो। जे फर्टिगेशन हा विषय आहे, खरं तर खत व्यवस्थापन हा याच्यामध्ये खूपच न समजणारा विषय आहे सहजासहजी, कारण याची जे काय सातत्यानं या पिकाची जी वाटचाल आहे ते पूर्णतः त्याच्यावर अवलंबून आहे। म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला याला 15 दिवसातून एकदा बुरशीनाशक हे सोडावंच लागतं। जमिनीत असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या काय फंगस आहेत, ज्या बुरश्या आहेत त्याचा वेळोवेळी याच्यावर अटॅक होत राहतो। पाण्याचं जर तुमचं प्रमाण वाढलं तर लवकरात लवकर बुरशी येते हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि थोडंसं पाणी वाढवल्यानंतर लगेच 8-10 दिवसाच्या पिरियडमध्ये आपल्याला त्याला एखादं बुरशीनाशक सुद्धा खालून द्यावं लागतं।
म्हणजे थंडी वाढत असेल तर सल्फर द्यावं लागतं, वाढ थांबली असेल तर आपल्याला ग्रोथ रेग्युलेटरचा पण वापर यामध्ये करावा लागतो. जे आपले कळी आहे ते काढण्यासाठी सुद्धा आपल्याला टाटा बहार असतील, एसाबिओन असतील, असे अनेक जे हे आहेत त्याचा वापर करावा लागतो. अमिनो ॲसिड असेल, फुलविक ॲसिड असेल, हे तर त्याला मुख्यत्वे करून म्हणजे त्याचा शेंडा चालू राहिला पाहिजे आणि प्रतिकूल वातावरणात सुद्धा झाडाची इम्युनिटी टिकून राहिली पाहिजे. याच्यासाठी आपल्याला खूप असं काम यामध्ये करावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस जुळून येतात त्यावेळेस शिमला मिरचीचं उत्पादन अतिशय सुंदर येऊ शकतं आणि भरघोस असं ॲव्हरेज पडणार हे पीक आहे. त्यामुळं थोडंसं इतर पिकापेक्षा थोडंसं जास्त मेहनत या पिकामध्ये निश्चितच करावी लागते. लोकरे सर, शिमला मिरचीचं तोडणी असेल, पॅकिंग असेल, ग्रेडिंग असेल आणि विक्रीसाठी बाजारपेठ तुम्ही कोणती निवडलेली आहे? सर, आपण ज्यावेळेस हे सगळं प्लांटेशन असेल, हे असेल, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून थोडंसं आपण शेतकरी मित्रांसाठी मांडत राहिलो. पण त्याचा आपल्याला फायदा असा झाला की मालाची ज्यावेळेस आपल्या सुरुवात होत होती त्यावेळेस बऱ्याच व्यापाऱ्यांनी आपल्याला संपर्क साधला आणि खरं तर आज आपल्या जागेवरून मॉलसाठी आपल्या मालाची इथूनच ग्रेडिंग करून वगैरे पॅकिंग वगैरे इथूनच केली जाते आणि त्यासाठी आपल्याला वेगळं कष्ट घ्यावं लागलं नाही. म्हणजे शेतकऱ्यांनी स्मार्ट वर्क करणं सुद्धा आज म्हणजे फील्डवर हार्ड वर्क केलं म्हणजे संपलं असं होऊ शकत नाही. तर आपल्याकडे ज्या काही गोष्टी तांत्रिक आपल्याला अवेलेबल आहेत त्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही आता आपलं तुमचं क्रॉप असेल ते बाहेर लोकांना जर समजलं तर ते मार्केटपर्यंत लोक तुमच्या शेतामध्ये येऊ शकतात आणि त्याची खरेदी जागेवर प्रॉपर होऊ शकते. हे पण आपल्याला ह्या माध्यमातून निदर्शनास आलेलं आहे. लोकरे सर, आता आपलं शिमला मिरचीचं जर आहे तर एकरी याचं उत्पादन किती मिळतं, सध्या चालू बाजारभाव काय आहेत आणि या चालू बाजारभावानुसार तुमचा एकूण खर्च वजा निव्वळ नफा किती राहू शकतो? आता आपली लागण ही नोव्हेंबरची असल्यामुळं आणि यामध्ये थंडीचा खूप मोठा परिणाम ह्या पिकावर होत असल्यामुळं ह्या वातावरणामध्ये थोडंसं ॲव्हरेज कमी पडतं. पण आपला जो पहिला तोडा झाला तो साधारण 2.25 टनाचा झाला आणि त्याला आपल्याला 18.5 रुपयाचा बाजारभाव मिळाला. नंतर आपला 2 टनाचा 5 दिवसानंतर परत आपण एक तोडा केला, त्यामध्ये आपल्याला 2 टनाचा तोडा झाला, तो आपला 20 रुपयेवरून जागेवरून गेला. आणि आपण काल एक तोडा केला जो 2-2.25 टनाचा झाला, 2 टन थोडं जास्त झालं आणि मग त्याचा बाजारभाव आपल्याला 23 रुपयाने मिळाला. म्हणजे थोडंसं बाजारभावामध्ये सुद्धा आता सध्या वाढ होते आणि आपला एक 6-6.5 टन आतापर्यंत माल आपला मार्केटला गेलेला आहे. आपण फक्त 3च हार्वेस्टिंग आपल्या केलेले आहेत आणि जर आपण आता पाहिलं तर आपल्याला सेटिंग पण चांगलं आहे आणि 2-3 तोड्याचं ऑलरेडी सेट झालेलं आहे. अजून आपण ते सेटिंग करण्यासाठी आपण बरंच काय करतोय, त्यामुळे फ्लॉवरिंग वाढले आणि मग त्याचे 2-3 तोडे असे आणखीन 6-7 तोडे अपेक्षित आहेत आपल्याला. 2 टनाचे जरी धरले तरी आपण एक आणखीन 12-13 टनाची आपल्याला अपेक्षा आहे आणि आजपर्यंत आपण 6-6.5 टन विकलेलं आहे. म्हणजे आपल्याला 19-20 टनापर्यंत आपण जाण्याचं आपलं एक टार्गेट आहे. आणि मग हे करत असताना आपला 20 रुपये जरी बाजारभाव आपण धरला तरी आपल्याला 4 लाखापर्यंत आपल्याला त्यामध्ये उत्पन्नाची अपेक्षा आहे आणि आपला 1.5-2 लाखाचा खर्च या सगळ्या व्यवस्थापनामध्ये आपल्याला झालेला आहे. लोकरे सर, शिमला मिरचीच्या उत्कृष्ट उत्पादनासाठी आमच्या बळीराजा स्पेशलचे जे शेतकरी मित्र आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? आमच्या शेतकरी बांधवांना मला खरं तर ह्या निमित्तानं एकच सांगायचं आहे, आपले बळीराजा यूट्यूबचे जे लाखो फॉलोअर्स आहेत त्यांना आपल्याला एक सांगायचं आहे की शिमला मिरची अतिशय चांगलं पीक आहे, परंतु अतिशय चांगल्या व्यवस्थापनाच्याच जीवावर आपण ते पीक आणू शकतो. त्याच्यामध्ये खूप अडचणी निर्माण होतात, त्या अडचणीवर प्रॉपर आपल्याला सोल्युशन काढावं लागतं. म्हणजे सुरुवातीला आपल्याला ज्यावेळेस गोगलगायीचा वगैरे त्रास झाला, झाडांची मर व्हायला लागली, आपल्या मल्चिंग मधली हीट ज्यावेळेस पास होत होती होलामधून त्यावेळेस त्यामधले रोप सुकून जायचा प्रॉब्लेम दिसत होता. तर आपण लगेच दुसऱ्या दिवशी आपण 16,000 कप म्हणजे यूज अँड थ्रोचे 16,000 कप आपले बुडे वगैरे त्याचे हे करून आपण त्याला संरक्षण देण्याचं काम केलं. आज आपल्याला उन्हाचा त्रास होतोय तर आपण या उन्हापासून त्या झाडाचं प्रोटेक्शन करण्यासाठी, त्या फळांचं प्रोटेक्शन करण्यासाठी हे खरबूजसाठी वापरण्यात येणारं क्रॉप कव्हर आहे, त्याचा तो पडदा आपण तयार केलेला आहे आणि एका बाजून आपण फवारणी घेतोय त्यामध्ये आणि त्या आपण एका बाजूने ते झाकून घेतलेलं आहे. म्हणजे मालाची क्वालिटी सुंदर असणं मार्केटच्या हिशोबानं गरजेचं असतं आणि ते आपण करण्याचा प्रयत्न केला. ज्या वेळेस ज्या अडचणी येतील त्याच्यावर आपण वेगवेगळे प्रयोग करत गेलो आणि पिकांची अवस्था आणि अडचणी लक्षात घेऊन जर आपण शेतीमध्ये काम केलं
तर कुठलंही पीक असो ती पिकं चांगली येतात। हा माझा वैयक्तिक अनुभव आहे। आपण सर्वांनीच तशा पद्धतीनं शेती करण्याचा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा प्रत्येक वेळेस करणं गरजेचं आहे। हाच एकमेव सल्ला मी आपल्या सर्व शेतकरी मित्रांना देऊ शकतो। धन्यवाद सर। आय बटनवर क्लिक करून आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे नवनवीन व्हिडिओ पाहू शकता। बळीराजा स्पेशल रिपोर्टमध्ये राहिलेली माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व बळीराजा स्पेशलच्या फेसबुक पेजवरती वेळोवेळी तुम्हाला पाहायला मिळेल। आधुनिक शेती, शेतीपूरक व्यवसाय, नवीन तंत्रज्ञान, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, फुलशेती, फळशेती, वनशेती, भाजीपाला पिके, वेलवर्गीय पिके, तरकारी पिके, दूध व्यवसाय, प्रक्रिया उद्योग, खते, औषधे, बी बियाणे, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो, धन्यवाद।